नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहतात फिजिक्स विथ गणेश सर. तर आजच्या युनिट्स अँड मेजरमेंटच्या 4th लेक्चरमध्ये आपण डायमेन्शन्स बाबतीत पाहणार आहोत. डायमेन्शनचं हे सेकंड लेक्चर आहे. यापूर्वी आपण एक व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये आपण डायमेन्शन बाबतीत काही बेसिक रूल पाहिले, प्लस त्या रिलेटेड काही ज्या कन्सेप्ट आहेत, फिजिकल क्वांटिटी आहेत त्या डिस्कस केल्या आणि त्यांचे डायमेन्शन्स आपण ऑब्टेन केल्या. परंतु तुम्हाला सीईटी मध्ये ज्या प्रकारचे डायमेन्शन येतात, ज्या फिजिकल क्वांटिटी येतात, त्याच फिजिकल क्वांटिटी बाबतीत आपण या सेशनमध्ये जाणून घेणार आहोत. तर लेक्चर व्यवस्थित समजून घ्यायचंय. तर पहा, तर आपल्याला आजच्या लेक्चरला कायनेटिक एनर्जी डायमेन्शन काढायची. तर तुम्हाला मी दोन पद्धत सांगितल्या होत्या की जर तुम्हाला डायमेन्शन्स ऑब्टेन करायचे असेल तर एक तुम्हाला फॉर्म्युला माहित पाहिजे, दुसरं तुम्हाला युनिट माहित असलं पाहिजे. तर कायनेटिक एनर्जी सर्वांना फॉर्म्युला माहित आहे. पहा, फॉर्म्युला असतो हाफ mv². तर तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की जे डिजिट असतं, कोणताही फॉर्म्युला असू द्या, जर त्याच्यामध्ये नंबर आला तर नंबरला डायमेन्शन्स नसते, कारण तो एक प्युअर नंबर आहे. ज्याला युनिट नाहीये आणि ज्याला युनिट नसते त्याला डायमेन्शन देखील नसते. तर या ठिकाणी आपण या हाफचा विचार करणार नाहीत. मग इथं राहिलं काय, मास आणि v², m आणि v² राहिलं. तर सिंपल, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आपण प्रिव्हियस सेशनमध्ये पाहिलं होतं की मासची डायमेन्शन असते m1. मासची डायमेन्शन काय असते m1 आणि व्हेलॉसिटीची काय असते L1t-1. पण इथं v चा स्क्वेअर आहे, हे पण दोन वेळेस येईल. म्हणजे इथं कसं येईल L2t-2. डायमेन्शन आली पहा m1 L1t-2. ओके, नंतर आहे पोटेन्शियल एनर्जी. मग फॉर्म्युला काय असतो आपला, फॉर्म्युला असतो mgh, ज्यामध्ये m मास आहे, g ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, h हाईट आहे. ठीक आहे, तर मासची डायमेन्शन असते m1. आता हे ऍक्सेलरेशनच आहे पण ड्यू टू ग्रॅव्हिटी, ते कसं काय असं पण ऍक्सेलरेशन आहे. त्या ऍक्सेलरेशनची डायमेन्शन तुम्हाला म्हणलो होतं मी पार्ट करायची, काय असते ती L1t-2 आणि इंटू हाईट. हाईट म्हणजे लेंथ सारखं आलं तर डायमेन्शन आहे इथं L1. तर म्हणजे पहा, डायमेन्शन एकत्र करायची पहा सर्वांची. इथे m1 L1 L1 L2 आणि हा t-2. तर डायमेन्शन आली m1 L1 t-2. जर तुम्ही थोडंसं व्यवस्थित पाहिलं, प्रिव्हियस सेशनमध्ये आपण एक वर्क डन नावाचं फिजिकल क्वांटिटी पाहिली, जिची आपण डायमेन्शन काढली होती. ती देखील काय आली, m1 L2 t-2 आणि पोटेन्शियलची डायमेन्शन पण काय आली m1 L2 t-2. म्हणजे वर्क असेल, कायनेटिक एनर्जी असेल किंवा पोटेन्शियल एनर्जी, म्हणजे एनर्जीचा कोणताही फॉर्म असेल, इव्हन हीट असेल, हीट पण इट इज अ वन फॉर्म ऑफ एनर्जी. इथं एनर्जीचा कोणता फॉर्म असू द्या, एनर्जी आली तर डायमेन्शन नेहमी m1 L2 t-2. ठीक आहे, यानंतर पहा डेन्सिटी. डेन्सिटीला आपण रो ने दाखवतो. फॉर्म्युला असतो मास अपॉन व्हॉल्यूम. तर डेन्सिटी डायमेन्शन काय येईल, मासची येईल m1, व्हॉल्यूमची तुम्हाला सर्वांना माहिती आहे काय सांगितलेली आहे L3. L इथं +3 वरती -3 होईल, तर फायनल डायमेन्शन येईल m1 L-3. ही झाली डेन्सिटीची डायमेन्शन. ओके, यानंतर नेक्स्ट आहे स्ट्रेस किंवा प्रेशर. स्ट्रेस आणि प्रेशर या दोन कन्सेप्ट वेगळे आहेत पण दोघांचा फॉर्म्युला सेम आहे. जसं स्पीड आणि व्हेलॉसिटी दोघांचे युनिट सेम आहे पण दोन कन्सेप्ट वेगळे आहेत, तसं स्ट्रेस येईल किंवा प्रेशर येईल तर एक लक्षात ठेवा, दोघांचाही फॉर्म्युला असतो फोर्स अपॉन एरिया. तर सर्वांना माहिती आहे फोर्स डायमेन्शन असते m1 L1 t-2. कशी आली, कारण फोर्सचा फॉर्म्युला आहे मास इंटू ऍक्सेलरेशन. तर मास m1, ऍक्सेलरेशन L1 t-2. ओके, यानंतर एरिया. तर एरियाची डायमेन्शन असते L2. L1 ला इथे एक L1 कॅन्सल होईल. ठीक आहे, तर इथं L1 राहिलं, L इथं +1 वरती होईल L-1. तर फायनल डायमेन्शन येईल m1 L-1, L इथं +1 वरती -1 आणि t-2. ही झाली स्ट्रेस किंवा प्रेशरची डायमेन्शन्स. यानंतर पहा अत्यंत महत्त्वाची फिजिकल क्वांटिटी जी पेपरला येत असते शक्यतो, मॅग्नेटिक फील्ड. तर सिंपल, तुम्ही म्हणता मॅग्नेटिक फील्ड डायमेन्शन कशी काढायची पहा. बरेच जण चूक काय करतात, मॅग्नेटिक फील्ड डायमेन्शन पार्ट करण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला पार्ट नाही करायची, फॉर्म्युला वाईज लक्षात ठेवायचं. तर एक लक्षात ठेवा, मॅग्नेटिक फोर्सचा फॉर्म्युला असतो F = B × I × L × sin θ. तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल किंवा लॉगॅरिथमिक फंक्शन असेल तर ते नेहमी डायमेन्शनलेस किंवा युनिटलेस असतं. डायमेन्शनलेस किंवा काय असतं, युनिटलेस. तर मग सिंपल, इथं आपण sin θ कन्सिडर करणार नाहीत, तर B काढायचं आहे. तर B = फॉर्म्युला येईल फोर्स अपॉन I × L. तर फोर्सची डायमेन्शन काय असते m1 L1 t-2. करंट आहे, I म्हणजे करंट असतं, तर करंटची डायमेन्शन असते A1 किंवा I1. तिथं आपण A1 बोलूयात आणि लेंथची असते इथं L1. L1 ला L1 कॅन्सल होईल, तर फायनल डायमेन्शन काय येईल पहा, व्यवस्थित जाणून घ्या. काय येईल, इथं येईल m1, A इथं +1 वर -1 होईल, तर A-1 आणि t इथं -2. तर ही आपली फायनल डायमेन्शन आली पहा. फोर्सची m1 L1 t-2, करंटची A1, लेंथची L1 असते. तर कॅन्सल्स वगैरे करून सॉल्व्ह करून फायनल डायमेन्शन येते m1 A-1 t-2. ओके, नंतर आहे फ्रिक्वेन्सी. तर फ्रिक्वेन्सीला आपण n ने दाखवतो. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला असतो 1/t, कारण सर्वांना माहित असलं पाहिजे टाइमच्या रेसिप्रोकल फ्रिक्वेन्सी असते. तर 1/टाइम, टाइमची डायमेन्शन आपण t+1 घेतो, हे +1 वरती -1 होतं, तर फायनल डायमेन्शन येते t-1. तुम्हाला एक माहिती पाहिजे, फ्रिक्वेन्सी युनिट असतं पर सेकंद, ज्यालाच आपण हर्ट्झ म्हणतो.
काय म्हणतो? हर्ट्झ म्हणतो. हे झालं फ्रिक्वेन्सी बाबतीमध्ये. यानंतर आहे प्लँक कॉन्स्टंट. तर ठीक आहे, एक लक्ष द्या. आता ह्याचे डायमेन्शन्स काढणार ना आपण, प्लँक कॉन्स्टंट आणि ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट यांच्या डायमेन्शन आपण युनिटनुसार काढणार. तर मला माहिती आहे की प्लँक कॉन्स्टंटचं युनिट असतं जूल सेकंद. काय असतं? जूल सेकंद. तर एक लक्ष द्या, जूल म्हणजे काय? तर एनर्जी. तर इथं कोणती असते एनर्जी? कायनेटिक, पोटेन्शियल किंवा वर्क. डायमेन्शन नेहमी काय असते बघा? डायमेन्शन असते m1 L2 T-2. इथं सेकंद आहे म्हणजे T1 आला. त्या T+1 ले -1 कॅन्सल झाला. फायनल डायमेन्शन अशा प्रकारे m1 L2 T-1. तर ही झाली प्लँक कॉन्स्टंटची डायमेन्शन्स. ओके. नंतर आहे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, ज्याचं युनिट काय असतं? न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. ठीक आहे. तर न्यूटन म्हणजे फोर्स आला, तर फोर्सची डायमेन्शन आहे m1 L1 T-2. इथं मीटर आहे म्हणजे लेंथ आली, स्क्वेअर आहे 2 आला, किलोग्रॅम आहे मास आलं -2 आलं. व्यवस्थित एकत्र करा पहा. तिथं m1 -2 m1 m-2 +1 मुळे -1 गेला, तिथं येईल -1 L1 L2 L3 आणि T-2. ही झाली फायनल डायमेन्शन ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची. यानंतर लक्ष द्या, हा पेपरला आलेला क्वेश्चन आहे की 1/रूट मध्ये μ0 × ε0 याची डायमेन्शन काढा. तर तुम्हाला एक सिंपल गोष्ट माहित असली पाहिजे बघा. हा जो फॉर्म्युला आहे ना, हा फॉर्म्युला आहे स्पीड ऑफ लाईटचा. स्पीड ऑफ लाईटचा. तर सिंपल, कुणाचा स्पीड असो, आपल्याला काही घेणं देणं नाही. स्पीड हे महत्वाचं आहे. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे स्पीडची डायमेन्शन डायरेक्ट लिहित असतो आपण, जी नेमकी स्पीडची डायमेन्शन काय असते? L1 T-1. कारण स्पीडचा फॉर्म्युला जनरली हा जाऊ द्या, पण फॉर्म्युला काय असतो? डिस्टन्स अपॉन टाइम. त्याच्यानुसार डायमेन्शन आहे L1 T-1. तर ह्या झाल्या महत्वाच्या डायमेन्शन्स फिजिक्समध्ये. तुम्हाला जी डायमेन्शन्स अवघड वाटते किंवा तुम्हाला ती ऑप्टेन करता येत नाही, त्या फिजिकल क्वांटिटीचं नाव तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. त्याची डायमेन्शन आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करूयात. तर या ठिकाणी आपण थांबूयात.